हॅलो. आजची सुंदर सकाळ तुम्हाला आणि मला प्रभू परमेश्वराने दिली म्हणून त्याचे खूप आभार मानतो. मी नोव्हेंबरमध्ये कराड चर्चचा सेक्रेटरी या पदावर कार्यरत झालो आणि त्यावेळेस आमच्याकडं 2 गुंठे जमीन आणि काही अमाऊंट होती. आमच्या पहिल्याच सेशनच्या मीटिंगमध्ये आम्ही ठराव केला की आम्ही मंदिर बांधणार आहोत आणि त्यावेळेसपासून आज तो दिवस आला. म्हणजे मागच्या शुक्रवारी आम्ही कुदळ मारली, मॉडरेटर साहेब वगैरे सगळे उपस्थित होते आणि ती कुदळ मारल्यानंतर आम्ही आता बांधकामाला जात आहोत. पण तत्पूर्वी आम्हाला जे काही हवं आहे प्रभू परमेश्वरानं ते पुरवलं आहे. पण तुम्हालासुद्धा आव्हान करत आहोत आम्ही ख्रिस्तामध्ये की जर तुम्हाला त्या मंदिरात थोडा भाग घ्यायचा आहे तर कृपा करून तुम्ही मदत पाळकसाहेबांच्याकडे जमा करू शकता. प्रियानो, प्रभू परमेश्वर सरळ सरळ सांगतो, उभा राहा, मी तुझ्याबरोबर आहे. आणि आम्ही त्या विश्वासानं पुढे जात आहोत. आमच्याकडे काही नाही, पण आमच्याकडे तो जिवंत प्रभू परमेश्वर आहे जो सर्व काही पुरवणार आहे. त्याचं स्वर्गीय भांडार त्याच्या कार्यासाठी तो सदैव उघडा करतो असं माझं आणि बायबलचं मत आहे. प्रियानो, आम्ही काहीच नाही आहे त्याच्यासमोर. तो पुरवणारा प्रभू परमेश्वर आहे, पण त्यासाठी लागणारी सर्व काही मदत तो पुरवेल याच्यावर विश्वास आहे. मी तुम्हा प्रत्येकाला आवाहन करतो, चला एकत्र येऊया, देवबापाचं कार्य करूया. मी प्रार्थना करतो. अनादी अनंत आमच्या प्रभू परमेश्वरा, सुंदर अशा देवा, या सुंदर सकाळी तुझ्या वचनांची सेवा करण्याची संधी तुम्हाला देत आहेस म्हणून तुझे आभार मानतो. प्रिय प्रभू, माझ्या मुखाला, माझ्या शरीराला, माझ्या आत्म्याला तू तुझ्या पवित्र आत्म्यानं भरून टाक आणि तुला जे काही या लोकांना सांगायचं आहे, मला सांगायचं आहे, ते माझ्या मुखाद्वारे तू प्रगट कर. तुझे आभार येशूच्या प्रिय आणि गोड नावाने मागतो प्रभू, आमेन. मी प्रथमतः मॉडरेटर साहेबांचे खूप आभार मानतो. सेक्रेटरी साहेब, खजिनदार साहेब आणि सेशन मेंबर आणि इथं बसलेल्या प्रत्येक लहान थोर सभासदांचे खूप आभार मानत आहे की तुम्ही आम्हाला ही संधी दिली. आज 2 महत्त्वाच्या गोष्टीकडे आपण लक्ष देणार आहोत. जुन्या करारामध्ये परमेश्वरानं कशी मदत केली आणि नव्या करारात तो तुमच्यासाठी कसा उपलब्ध आहे, ह्या 2-3 गोष्टींची आज तुम्ही आणि मी बायबलद्वारे बघायचं आहे. तत्पूर्वी मला एक हेडिंग सारखं माझ्या कानाजवळ म्हणजे मला सुचत होतं आणि ते मला तुमच्यापर्यंत सांगणं खूप गरजेचं आहे. एजकेलाचा 18वा अध्याय आणि त्याचं हेडिंग तुम्हालाच कळवलेलं, जो पाप करेल तो मरेल. प्रियानो, या वचनांकडे खूप गांभीर्यानं लक्ष द्या. जो पाप करेल तो मरेल. पुन्हा एकदा मला हे सांगू द्या, जो पाप करेल तो मरेल. खूप गांभीर्यानं ह्या हेडिंगकडे लक्ष द्या. प्रियानो, आज जर तुमची आणि माझी मार्ग जर त्या पापाकडे असतील तर कृपा करून वळा. आणि जर आज तुम्ही वळणार नसाल तर कृपा करून मला हे शब्द सांगू द्या, जो पाप करेल तो मरेल. लक्षात ठेवा, तुमच्या प्रत्येक फॅमिलीतल्या मेंबरकडे लक्ष द्या. तो वचनात आहे का नाही ह्याच्याकडे लक्ष द्या. तो बायबल वाचतो का नाही ह्याच्याकडे लक्ष द्या. जर नसेल तर त्याला वळवा, कारण आज काळाची गरज आहे. परमेश्वराचं येणं दुसऱ्यांदा जेव्हा होईल ते फक्त नीतिमान लोकांसाठी होणार आहे. लक्षात घ्या, मागच्या वेळेस जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला होता तो सगळ्यांना घेऊन जाण्यासाठी आला, पण आज जो तुमच्या आणि माझ्यासाठी फक्त नीतिमान लोकांसाठी येणार आहे. त्या अनुषंगानं मला 2 शास्त्र भाग आठवले किंवा मला ते प्रभू परमेश्वरानं दाखवले. प्रियानो, जुन्या करारामध्ये अशी कितीतरी गोष्टी आहेत ज्यातून आपल्याला खूप काही बोध घेता येतो. त्याच्यामधला पहिला माझा अध्याय आहे निर्गमाचा 22वा अध्याय. तिथे एक इतकी छान स्टोरी प्रभू परमेश्वरानं लिहून ठेवलेली आहे, त्यातून तुम्ही आणि मी बोध घेऊ शकतो. काय होतं, जेव्हा इस्रायली सेनेला फारो राजाच्या तावडीतून प्रभू परमेश्वरानं सोडवलं आणि त्याला तो पुढे घेऊन जात होता. पहिला त्यांचा लीडर होता मोशे, त्यानंतर होता यहोशुवा आणि ती प्रार्थनापूर्वक, विश्वासपूर्वक त्या सेनाला, त्या इस्रायली लोकांना पुढे घेऊन जात होते. प्रभू परमेश्वर त्यांच्याबरोबर होता, मानना पुरवत होता, त्यांच्या सर्व गोष्टीकडे लक्ष देत होता. आणि त्यासाठी त्यामध्ये एक गोष्ट लिहिलेली आहे. इस्रायली सेना जेव्हा पुढे जात होती तेव्हा ते प्रत्येक स्टेपला विजय मिळवत जात होते. त्यांचा विजय फिक्स होता आणि याचं मोठं कारण होतं प्रभू परमेश्वर त्यांच्याबरोबर होता.
त्यांच्यावर त्याचा विश्वास होता आणि म्हणून ते प्रत्येक स्टेपला विजय मिळवत होते. जेव्हा ते पुढे जात होते तेव्हा तिथे एक त्यांना मोवाब प्रदेश मिळाला. त्या मोवाब प्रदेशाचा जो राजा होता त्या राजाचं नाव होतं बलाक. आणि तो राजा जो होता तो घाबरला होता, कारण जर ही इस्रायली सेना माझ्या प्रदेशात प्रवेश करेल तर मी हारेन किंवा माझ्या प्रदेशाची वाट लागेल असं त्याला भीती वाटत होती. प्रियानो, ही इस्रायली सेना इतकी ताकदवर झाली होती, त्याचं प्रमुख कारण मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे परमेश्वराचा आशीर्वाद त्यांच्याबरोबर होता. तुम्हाला आणि मला ह्यातून घेण्यासारखं भरपूर काही आहे. तुम्ही आणि मी आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये जर परमेश्वराचा आशीर्वाद त्याच्या नियमानं तुम्ही चालाल तर तो तुम्हाला यश दिल्याशिवाय राहणार नाही, हे मी ठामपणे सांगू शकतो. कारण प्रभू परमेश्वर जिवंत आहे आणि तो प्रार्थना ऐकणारा प्रभू परमेश्वर आहे. जेव्हा बलाकाला भीती वाटली, त्यांच्या प्रदेशामध्ये एक असा व्यक्ती होता जो परमेश्वरावर बोलत होता. त्याचं नाव होतं बलाम. आणि तो बलाम जो होता, माफ करा, बलाक आणि बलाक हा राजा होता आणि बलाम जो होता तो परमेश्वराचा व्यक्ती होता. तो प्रार्थनेत परमेश्वर त्याच्याशी बोलायचा आणि तो ज्याला शाप द्यायचा ना त्याला शाप मिळायचा, आणि जर तो आशीर्वाद द्यायचा तर त्याला आशीर्वाद मिळायचा. प्रियानो, जेव्हा बलाकाला जी भीती वाटली की बाबा ही इस्रायली सेना माझ्या प्रदेशात जर आली तर माझ्या राज्याची किंवा माझ्या प्रदेशाची धुवा उडवतील, म्हणून त्यानं आपली काही माणसं त्या बलामाकडं आणि त्याला विनंती केली की तू आमच्याकडे इथं ये आणि जी इस्रायली सेना आमच्या प्रदेशात प्रवेश करणार आहे त्या इस्रायली सेनेला शाप दे म्हणून सांगेल. प्रियानो, जो तो देवाचा सेवक होता, तो प्रार्थनापूर्वक असायचा, तो त्या लोकांना म्हटला तुम्ही इथं थांबा, मी रात्रभर प्रार्थना करतो, परमेश्वर मला जे काही सुचवत आहे त्यानुसार मी जातो, किंवा परमेश्वरानं जर मला आज्ञा दिली की ह्या लोकांना शाप दे तर मी शाप देईन, जर यांनी मला आज्ञा दिली आशीर्वाद दे तर आशीर्वाद देईन. प्रियानो, त्यानं प्रार्थना केली, पण परमेश्वर तुम्हाला माहीतच आहे इस्रायली सेनेबरोबर होता. तो त्यांच्या प्रत्येक हालचालीबरोबर होता. ते ना मला असं वाटतं की तो कधीही त्यांना शाप देण्याचा प्रयत्न करायचा, त्यांना आशीर्वादच मिळायचा. प्रियानो, इतकी महान गोष्ट परमेश्वर त्याच्या विश्वास ठेवणाऱ्या लोकांच्या बरोबर करतो. तुम्हाला आणि मला जेव्हा तुमच्या आणि माझ्यासाठी कोणी शाप द्यायचा प्रयत्न करेल तर ते आशीर्वादात बदलणारा तुमचा आणि माझा प्रभू परमेश्वर आहे. तो जिवंत आहे. तुम्ही आणि मी जेव्हा गुडघ्यावर येतो, प्रार्थना करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तेव्हा तो तुम्हाला जी कोणी लोक शिव्या शाप देण्याचा प्रयत्न करतील ती लोकसुद्धा आशीर्वादात कन्वर्ट होतील, हा माझा ठाम विश्वास आहे. आणि त्या प्रभू परमेश्वरानं आम्हाला इतकं बळ दिलंय की तो तुम्हाला कधी खचू देणार नाही, पडू देणार नाही. त्यानं 3 वेळा प्रयत्न केले, पण परमेश्वरानं त्याच्या मुखामध्ये फक्त आशीर्वाद ठेवले. त्या इस्रायली सेनेवर कधी शापाचा वर्षाव झाला नाही. प्रियानो, असं निर्गमाचा 22व्या अध्यायामध्ये आपल्याला प्रभू परमेश्वर कळवतो. प्रियानो, ह्या विषयाकडं खूप गांभीर्याने लक्ष द्या, कारण हे आपल्या जीवनात आत्मगत करणं खूप गरजेचं आहे. मी तुम्हाला एक छोटीशी साक्ष देतो. जेव्हा आम्ही नोव्हेंबरमध्ये त्या जमिनीकडे गेलो, याच्या अगोदरचे जे सेशन मंडळ होतं त्यांनी 2 गुंठे जमीन घेतली होती 9 वर्षा पाठीमागं. त्याला त्यांनी कुंपण वगैरे काही केलेलं नव्हतं, आणि आम्ही तिथं गेलो तर तिथं कुंपण वगैरे नव्हतं. मग आम्ही कुंपण मारायला गेलो, कारण जमिनीचे कागदपत्र आमच्याकडे होते आणि आम्हाला वाटलं की आम्ही जाऊन सहज कुंपण मारू शकतो. पण आता तुम्हाला माहिती आहे, जागेला जागा लागून विकत घेणारी लोक किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत. तिथे एक शर्मा नावाचे बिल्डर आहेत. इतके मोठे बिल्डर आहेत की त्यांनी कराड आणि कराडच्या आजूबाजूला खूप काही जमिनी कवडी मोलानं विकत घेतलेल्या आहेत. ती जमीनसुद्धा त्यांना पाहिजे होती, आणि ते आम्ही जेव्हा तिथं खड्डे मारायला गेलो तेव्हा त्यांचा मुलगा येऊन तिथं खड्डे मारू दिला नाही. आम्ही प्रयत्न करत होतो. आम्ही त्यांच्याशी बोलायला एक दिवशी शुक्रवारच्या प्रार्थना झाल्यानंतर मी आणि आमचे खजिनदार साहेब दोघं गेलो आणि त्यांना विनंती केली की कृपा करून आमच्या जमिनीवर आमचा अधिकार येऊ द्या. ते आम्हाला म्हणले की नाही, तुम्ही जिथं कुंपण मारणार आहे त्याच्यापासून 3-4 फूट आत आमची जागा आहे,
त्यामुळे जोपर्यंत वाटणी व्यवस्थित होत नाही तोपर्यंत तुम्ही कुंपण मारायचं नाही. पण जो मूळ मालक होता त्यांचा, तो आम्हाला सांगत होता की तुम्ही कुंपण मारा. आमची द्विध मनस्थिती झाली. शर्मा साहेब भेटले आम्हाला एक दिवशी. त्यांच्यासमोर मी आणि खजिनदार साहेब गेलो. सर म्हणलं, तुम्ही आडवं येत आहे, आमची जागा आहे, आमच्या मंदिराची जागा आहे, तुम्ही आम्हाला कृपा करून ती द्या. जेव्हा आम्ही तिथं गेलो, आम्ही त्यांना सांगितलं तर ते आम्हाला विचित्र आणि घाणेरड्या शब्दात आमच्याशी बोलू लागले. इतकं घाण शिवी दिली की मला ती पचलीच नाही. आम्ही दोघंही शांतपणे बाहेर आलो. समजलं नाही काय करायचं. आमच्यासमोर एकच विषय होता की प्रार्थना करा, प्रार्थना करा आणि प्रार्थना करा. कारण त्या बिल्डराशी आम्ही लढण्याजोगे नव्हतो, पण आमचा परमेश्वर आम्हाला ते तितकं बळ देत होता. आम्ही त्यांना सांगितलं की 15 दिवसात सर जर तुम्ही आम्हाला जमीन दिली नाही तर आम्ही कुंपण मारणार. प्रियानो, तुम्हाला मी खरं सांगतो, तो दिवस होता शुक्रवारी आम्ही जेवून झोपलो. रात्री 3 वाजता मला जाग आली. मी सगळ्या गोष्टी करून परत आलो. मी प्रार्थना करायच्या मूडमध्ये नव्हतो, तरीसुद्धा मला झोप येत नव्हती. मला कोणीतरी उठवत होतं असं मला जाणवत होतं. मला कोणीतरी सांगत होतं की गुडघ्यावर ये आणि ज्यानं तुला शिवी दिली त्याच्यासाठी प्रार्थना कर. मी तरी इग्नोर करायचा प्रयत्न करत होतो, तरी मला झोप येत नव्हती. नंतर काय झालं की जेव्हा मला झोप येत नाही म्हटल्यावर मला सारखं कोणीतरी सांगते असं मला असं वाटत होतं. त्यावेळेस मी तिथं गुडघ्यावर आलो. पहाटेची वेळ होती. मी प्रभू परमेश्वराजवळ त्यांचं नाव घेतलं आणि त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी प्रार्थना केली. शुक्रवार दिवस गेला. 3 दिवस मी कामात होतो. सोमवारी मी माझ्या वडिलांना घेऊन बाहेर कामासाठी जात असताना मला तो व्यक्ती तिथं भेटला. सोमवार सकाळची गोष्ट. मी त्यांना बघितलं, मला जरा भीती वाटली आणि म्हणून मी त्यांना न चेहरा दाखवता बाहेरनं जायचा प्रयत्न केला. तोपर्यंत त्यांचा मला आवाज आला. मला त्यांचा आवाज होता, साहेब 2 मिनटं. मी म्हटलं, हा बिल्डर माणूस इतका मोठा मला साहेब का म्हणतो? पण परमेश्वरानं कार्य केलं होतं. रविवारी वाटण्या झाल्या होत्या आणि आम्ही त्या शर्मा बिल्डरच्या 2-3 फूट आत गेलो होतो आणि आम्हाला त्या दिवशी कुंपण मारायची परमिशन मिळाली. हा परमेश्वराचा विजय आहे प्रियानो. लक्षात ठेवा, तो तुमच्यासाठी कार्य करतो. आम्ही शुक्रवारी प्रार्थना केली, सोमवारी आम्हाला रिझल्ट मिळाला आणि हे महान कार्य आहे प्रियानो. आणि ते तुम्हाला आणि मला स्वस्थ बसू देत नाही. प्रियानो, जेव्हा बलाम शाप द्यायचा प्रयत्न करत होता, आशीर्वाद मिळत होता आणि ह्याच्या पाठीमागं सगळ्यात मोठं कारण होतं, परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. जो मोशे लीडर होता तो सदैव प्रार्थनेत होता, परमेश्वराच्या आज्ञा मानत होता आणि त्या इस्रायली सेनेला विश्वासात चालण्यासाठी प्रवृत्त करत होता. ह्या गोष्टीकडून तुम्हाला आणि मला काहीतरी घ्यायचं आहे. तुमचे मार्ग जर पापाकडे असतील, तुमचे मार्ग जर परमेश्वराकडे नसतील, तर प्रियानो आत्ताच वळा आणि त्याच्या मार्गावर आपले मार्ग वळवा. तुम्हाला कधीही अपयश, पराजय ह्या गोष्टी आठवणार नाहीत, हे मी बायबल वाचत असताना विश्वासात तुम्हाला सांगू शकतोय. कारण आज आम्ही ते भोगतोय. मागच्या शुक्रवारी आम्ही कुदळ मारलेली आहे. येत्या मंगळवार किंवा बुधवारी आम्ही कामाला सुरुवात करतोय मंदिराच्या. आणि हे मोठं कार्य आहे. प्रभू परमेश्वर आम्हाला प्रत्येक गोष्टीत सहाय्यन करत आहे, म्हणून मी त्याच्या नावाला मान, महिमा, गौरव देतो. प्रियानो, अशीच एक गोष्ट जुना करारामध्ये लिहून ठेवलेली आहे. ती गोष्ट अशी होती, जेव्हा यरीहोचा पाडाव करत होते इस्रायली लोक, त्यावेळेस परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं, जेव्हा यरीहोत तुम्हाला काही गावेल ते परमेश्वराच्या वेदीजवळ आणून ठेवा म्हणून सांगितलं होतं. त्यातली कोणतीही गोष्ट तुम्ही हात लावायची नाही अशी परमेश्वरानं त्यांना सांगितली होती. त्या गोष्टीमध्ये आखात नावाचा एक मनुष्य होता, ज्याला यहोशुवानं पाठवलं होतं. प्रियानो, त्याचं मन परिवर्तन झालं आणि त्या यरीहोतल्या काही गोष्टीमध्ये त्यानं काही गोष्टी आपल्याकडे लपवून ठेवल्या, आपल्या कुटुंबासाठी लपवून ठेवल्या. काय झाले इथं? परमेश्वराची आज्ञा मोडली गेली आणि ती आज्ञा मोडल्यानं परमेश्वर त्यांच्याबरोबर राहिला नाही. इस्रायली सेनातले काही लोक विश्वासात होते, पण या आखातानं केलेल्या गोष्टीमुळं त्यांना परमेश्वराचा कोप सहन करावा लागला प्रियानो. आणि हा कोप खूप भयानक होता. जेव्हा आय नगर म्हणून एक तिथं होतं, जे छोटं होतं, ते सुद्धा त्यांना जिंकायचं होतं. आणि ते जिंकण्यासाठी जेव्हा ते गेले, त्यांच्या लक्षात आलं नाही की परमेश्वराचा कोप आमच्यावर पडलेला आहे आणि ते
त्या विश्वासानं गेले की परमेश्वर आमच्याबरोबर आहे आणि आम्ही ते जिंकू. आयनगरात त्यांनी गेल्या गेल्या त्यांच्यावर इतकी भयानक गोष्ट घडली. तीच इस्रायली सेना होती जी खूप मोठे प्रदेश जिंकत जात होती, पण ते आयनगर त्यांना जिंकता आलं नाही. प्रियानो, बायबलमध्ये असं क्लिअरली लिहिलं आहे यहोशुवाचा 7व्या अध्यायामध्ये की आयनगराच्या वेशीपर्यंत इस्रायली लोकांना मारण्यात आलं लिहिलेलं आहे. कारण परमेश्वर त्यांच्याबरोबर नव्हता. त्यांची 36 पुरुष मारले गेले असं बायबल आपल्याला शिकवतं प्रियानो. आणि हे काम केलं होतं एका व्यक्तीनं. प्रियानो, मंडळीत सुद्धा अशी काही लोक असतात जी परमेश्वराच्या कार्यामध्ये अडचण निर्माण करू शकतात. आणि अशा लोकांना माझी विनंती आहे की परमेश्वराच्या वचनात राहा. तुमच्या एकामुळं मंडळीचं नुकसान होऊ नये, तुमच्या एकामुळं कुटुंबाचं नुकसान होऊ नये ह्याच्याकडे लक्ष द्या. प्रियानो, जे आयनगरात घडलं, जे इस्रायली सेनेला खूप वाईट वाटलं, यहोशुवा रडला आणि तो परमेश्वराजवळ विनंती करत होता, आमचं काय चुकलं. तेव्हा परमेश्वराने त्यांना सांगितलं, मी तुम्हाला दिलेल्या आज्ञा तुम्ही मोडलेल्या आहेत आणि त्यातील काही गोष्टी ज्या माझ्या वेदीसमोर आणून ठेवायच्या होत्या त्या तुम्ही ठेवलेल्या नाही. प्रियानो, त्या गोष्टीतून सुद्धा तुम्हाला आणि मला घेण्याजोगं खूप काय आहे. बघा, जेव्हा इस्रायली सेना मोआब प्रदेश जिंकायला जात होती तेव्हा परमेश्वर त्यांच्याबरोबर होता. ते विश्वासात होते, प्रार्थनेत होते आणि देवाच्या कार्यात वाढत होते. आघातामुळं छोट्याशा आयनगरानं सुद्धा त्यांना बेदम मारलं गेलं होतं आणि ते तिथून पळून जावं लागलं होतं. यहोशुवानं जेव्हा परमेश्वराच्या वेदीजवळ प्रार्थना केल्या, रडल्या, तेव्हा त्याला परमेश्वरानं सांगितलं की तुझ्यामधला एक माणूस हा पाप करून बसला आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्याला शिक्षा देत नाही तोपर्यंत तुमच्यावर परमेश्वराचा कोप विझणार नाही म्हणलं. प्रियानो, इथे एक अशी भयंकर गोष्ट लिहिलेली आहे की त्याची शिक्षा किती वाईट होती. त्या आखात त्या यहोशुवासमोर उघडा पडला. त्यानं कबूल केलं की मी परमेश्वराविरुद्ध चूक केली आहे. प्रियानो, त्याला त्याच्या कुटुंबाला दगडमार करण्यात आली, त्यांना अग्नीत टाकण्यात आलं आणि एका खिंडीत आत ठेवण्यात आलं, मारून जाळून. आणि त्या खिंडीला सुद्धा आज नाव आहे. प्रियानो, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही काळजीपूर्वक जाणून घ्या. परमेश्वराचं कार्य करण्यासाठी तुम्ही आणि मी तयार होऊया, कारण त्याचं येणं खूप जवळ आलं आहे. जुना करारात परमेश्वर त्यांच्याबरोबर होता, नव्या करारात परमेश्वर स्वतः होता आणि आजही तुमच्या आणि माझ्यासाठी तो उपलब्ध आहे. प्रियानो, तो तुम्हाला आणि मला सहाय्य मदत करणारा प्रभू परमेश्वर आहे, यश देणारा प्रभू परमेश्वर आहे आणि तो तुमची आणि माझी काळजी घेणारा प्रभू परमेश्वर आहे. ह्या दोन गोष्टी तुम्ही तुमच्या जीवनात खूप महत्त्वाच्या समजून घेशीला याची मला पूर्ण खात्री आहे आणि परमेश्वरावर विश्वास ठेवून कार्य करशीला याची मला पूर्ण खात्री आहे. आज मी तुम्हाला आणखीन 2 आंधळ्यांची गोष्ट सांगणार आहे जी बायबलमध्ये आहे. लहानपणापासून आपण ऐकतो. ते आंधळे होते येरिओमधले. ते काय करत होते, त्यांच्या कानी एक गोष्ट लक्षात आली होती की इथून देवांचा देव आणि परमेश्वर इथून जाणार आहे. प्रियानो, त्यांनी परमेश्वराला कधी बघितलेलं नव्हतं, त्यांनी फक्त ऐकलेलं होतं, त्यांनी फक्त विश्वास ठेवला होता. तो परमेश्वर कसा दिसतो, त्यानं काय केलं आहे हे फक्त त्यांनी ऐकलं होतं. ते त्या येरिओच्या रस्त्यावर उभारलेले असताना प्रियानो, ते जोरजोरात ओरडत होते, हे दाविदाच्या पुत्रा आम्हाला बरं कर, हे दाविदाच्या पुत्रा आम्हाला बरं कर. पण प्रियानो, तिथंसुद्धा अशी लोक होती जे त्यांना गप्प बसवत होते. आज तुम्हाला आणि मला अशा लोकांचा सुद्धा अनुभव येत असेल. पण प्रियानो, तटू नका, घाबरू नका. परमेश्वराच्या कार्यासाठी उभे राहा. तो तुम्हाला आणि मला यश दिल्याशिवाय राहणार नाही. ते इतक्या आकांतानं ओरडत होते की त्यांना परमेश्वराचं कार्य स्वतःच्या जीवनात बघायचं होतं. त्यांना दृष्टी हवी होती. ते परमेश्वरावर हाक एवढ्या जोरानं मारत होते की त्यांना ती हाक परमेश्वरापर्यंत पोचवायची होती. आज तुम्ही आणि मी कुठेतरी कमी पडत असेल, त्या परमेश्वराजवळ आपली हाक पोचत नसेल. प्रियानो, उठा, जोरात हाक मारा. तो तुमची आणि माझी प्रार्थना ऐकणारा प्रभू परमेश्वर आहे. तो तुम्हाला आणि मला यश दिल्याशिवाय राहणार नाही असा माझा ठाम विश्वास आहे प्रियानो. आणि त्यासाठी तुम्ही जागे व्हा,
जागे व्हा. ते जे दोन आंधळे होते, ते आंधळे परमेश्वराला हाक मारत होते आणि ती हाक त्या येशू ख्रिस्तापर्यंत पोचूपर्यंत ते ओरडायचे थांबले नाहीत. त्यांना दटावत होते, बसवत होते, सगळ्या गोष्टी करत होते. पण प्रियानो, शेवटी विजय त्यांचा झाला. ती हाक परमेश्वराजवळ पोचली. परमेश्वराने ती हाक ऐकली, त्यांच्याजवळ गेले आणि परमेश्वराने त्यांना विचारलं की मी तुमच्यासाठी काय करू शकतो. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला प्रभू दृष्टी हवे. परमेश्वरानं त्यांचा विश्वास बघितला, त्यांना दृष्टी मिळाली. पण त्यांचे जे एफर्ट्स होते, त्यांची जी परमेश्वरापर्यंत पोचण्याची संधी होती, ती त्यांनी दवडली नाही. त्यांच्या लक्षात आलं की इथंपर्यंत आपल्याला पोचायचं आहे म्हणजे विजय आपला आहे. प्रियानो, या सगळ्या गोष्टीतून काहीतरी घेण्याजोगं आहे. तुम्हाला आणि मला आव्हान करण्यात येत आहे, देवाच्या मार्गावर राहा. परमेश्वर तुम्हाला प्रत्येक परिस्थितीत यश दिल्याशिवाय राहणार नाही असा माझा विश्वास आहे. आजचा हा छोटासा संदेश माझा विश्वास आहे की तुमची मनं परिवर्तन करण्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. प्रियानो, दररोज बायबल वाचा आणि प्रार्थनेत राहा, कारण गुडघ्यावर जोपर्यंत आपण येत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळणार नाही, हे तितकंच खरं आहे. ह्या 3 गोष्टीतून तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घ्या, गांभीर्यानं घ्या, कारण हे महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा परमेश्वराची साथ असते तुम्ही मोठ्यातला मोठा गड जिंकू शकताय असा विश्वास आहे. पण जेव्हा तुम्ही परमेश्वराचा कोप घेताय, छोटी छोटी गोष्टीसुद्धा तुम्हाला पराजय दाखवतात. आणि ह्यासाठी स्वतःला नम्र करा. आपलं जीवन नीतिमानाच्या मार्गावर राहणं, टिकवणं हे खूप महत्त्वाचं आहे. प्रियानो, माझा विश्वास आहे प्रत्येकामध्ये ती माणसं आहेत जी नीतिमानाचं जीवन जगतात, जी परमेश्वराला प्रथम स्थान देतात. आणि तुमचं आणि माझं तेच काम आहे. परमेश्वराला प्रथम स्थान द्या, त्याच्या मार्गावर राहा, कारण तो तुम्हाला आणि मला विजय देणारा प्रभू परमेश्वर आहे. आज आमच्याकडं खूप कमी पैसे आहेत मंदिर बांधण्यासाठी, पण माझा विश्वास आहे की मंदिर उभं राहणार आहे आणि तो त्याच्या स्वर्गीय भांडारातून आम्हाला सगळं काही पुरवेल. बलाक शाप द्यायचा प्रयत्न कधीच केला नाही. त्याच्या मुखात परमेश्वरानं आशीर्वाद घातला. आणि बलाम, ज्याला इच्छा होती की हे इस्रायली सोना माझ्याकडून हारावेत, ते कधी हारले नाहीत. ते त्यांनी मोआब प्रदेश पण जिंकून घेतला. का? कारण विश्वासानं त्या सगळ्या गोष्टी घडत होत्या. आज त्याच गोष्टी तुम्हाला आणि मला करायचं आहे. विश्वास ठेवा, तो तुमच्यात आणि माझ्यात आहे. साक्ष देण्यासाठी उभे राहा, कारण तो तुमचं आणि माझं जीवन बदलणारा प्रभू परमेश्वर आहे. धन्यवाद. ही सुंदरशी वेळ तुम्ही आम्हाला दिली. मी मॉडरेटर साहेबांचे पुन्हा एकदा आभार मानतो की त्यांनी मला देवाच्या वचनातून बोलण्याची संधी दिली. प्रियानो, देवाकडे वळा. देव आहे. देवाची स्तुती असो. आमेन.
तू